उद्घाटन आणि तुम्हाला वापरायला खुला झाला का नाही रस्ता? कसं वाटतंय जाताना? किती वेळा? 5 वर्षाच्या आत. आणि बाबानो, ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या रस्त्यासाठी घेतल्या त्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या जमिनीच्या बाजार भावाच्या चौपट भाव देऊन खात्यावर जमा केले पैसे आणि मग रस्त्याचं काम चालू केलं. मला विचारायचंय की जुन्या 60 वर्षाच्या युपीए सरकारनं, काँग्रेस राष्ट्रवादीच्या केंद्र सरकारनं विचारायचंय की तुमच्या तलावात गेलेल्या जमिनीचे हाय तेवढे पैसे तरी 30-30 वर्ष झाली दिलीत का? दिलेत का? आणि म्हणते नरेंद्र मोदीनं काय हे केलं नाही का बाबांनो? एकच हायवेचं काम चालू आहे का? इकडून माजलगाववरून पंढरपूरला जाणाऱ्या रस्त्याचं काम चालू आहे, औशाहून तुळजापूरला येणाऱ्या रस्त्याचं काम चालू आहे, नळदुर्गवरून अक्कलकोटला जाणाऱ्या रस्त्याचं काम चालू आहे. एवढी कामं आधीच्या कुठल्या सरकारच्या 5 वर्षात झाली होती का? मग हे नरेंद्र मोदीचं काम आहे का नाही बाबांनो? मान्य आहे. दुसरं, जे जे अल्पभूधारक शेतकरी आपले आहेत त्या प्रत्येक अल्पभूधारक शेतकऱ्याला 6,000 रुपये पेन्शन द्यायचा निर्णय त्या ठिकाणी या सरकारनं घेतला आणि 2,000 रुपये खात्यावर जमा केले. बाबांनो, माझ्या सारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाच्या प्रचारासाठी औसा या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, रामदासजी आठवले साहेब आणि त्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आले. त्या दिवशी त्यांनी घोषणा केली की आता शेतमजूर असू द्या, 60 वर्षाच्या पुढे झालेला शेतकरी असू द्या, दुकानदार असू द्या, त्या प्रत्येक माणसाला पेन्शन चालू करायचा निर्णय हे 72 पंतप्रधान देशाचे नरेंद्र मोदींनी घेतलाय. आता कुणी माणूस पेन्शन वाचून त्या ठिकाणी राहणार नाही, हा निर्णय या सरकारने घेतला. मला आपल्याला सांगायचंय, जे पैसे प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंतर्गत जितकी रक्कम तुमच्या खात्यावर या 5 वर्षात जमा झाली, मग विम्याच्या माध्यमातून असू द्या, अनुदानाच्या माध्यमातून असू द्या, तेवढी रक्कम आधीच्या कुठल्या सरकारच्या काळात जमा झाली का बाबांनो? आता सुद्धा अनुदानाचे पैसे जमा व्हायले. आता मला अजून एक भानगड कळत नाही, विमा भरतोय कोण? हो, शेतकरी. देतय कोण? कंपनी म्हणजे सरकार. मग राणा पाटलाचा पाठपुरावा कुठून? दुसऱ्याचं लेकरू आपल्या काकाला हाणून जर म्हणलं कोण आपलाय कस काय, तोंडावरून 2 मिनिटात उडकं पडतंय तुझं नाही म्हणून. पण ही लय हाऊस आहे, पण त्याच्या बी नशिबात द्यावानं कसं केलं बघा की, कळमला विमा दिला आणि उस्मानाबादला नाही मिळाला. कळमचा म्हणावा माझ्यामुळे आला तर उस्मानाबादचा तुझ्यामुळे गेला, आणि उस्मानाबादचा म्हणावा तुझ्यामुळे नाही मिळाला तर कळमचा तुझ्यामुळे कस काय मिळाला. तसा देव कत्रीत पकडते बघा. ही अवस्था बाबांनो ह्यांची. आणि विम्याचे पैसे, अनुदानाचे पैसे आता डायरेक्ट तुमच्या कुठं जमा होते? तो खात्यावर होते का नाही? मी अतिशय जबाबदारीनं बोलतो. पुढचं एक वाक्य ऐका. या देशाचे स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी म्हणायचे की वरून केंद्र सरकारनं जर 1 रुपया पाठवला तर खाली शेतकऱ्याच्या हातात फक्त 15 पैसे मिळते. 15 पैसे हे त्यांचं वाक्य आहे बाबांनो. आज नरेंद्र मोदींनी तुम्हाला खातं काढायला लावले का नाही? झाला त्रास तुम्हाला, अंगठ काढा, सही काढा, गर्दी तुम्हाला. पण आज त्या खात्यावर जर वरून 1 रुपया पाठवला तर शेतकऱ्याच्या खात्यात किती पैसे मिळते? 1 रुपयाच मिळते. एका पैशाची सुद्धा गळती त्या ठिकाणी त्याच्या अनुदानाला, त्याच्या विम्याला लागत नाही. हे काम नाही का नरेंद्र मोदींचं? हे भ्रष्टाचार मुक्त आणि पैशाला गळती लावायचं प्रमाण कमी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न नाही का? आज थोडं शांत बसा. काय होईल तुम्हाला? शांत बसू. आज
आयुष्यमान भारत सारखी योजना आहे, आयुष्यमान भारत सारखी योजना आहे. पुन्हा फेसबुकवर लाईव्ह दिसते, मी नाही दिसलो तरी आता. आयुष्यमान भारत सारखी योजना आहे का नाही? काय त्याच्यात 50 कोटी लोकांना जर एखादा गरीब माणूस त्याला बायपास सर्जरी करायचं सांगितलं, बाबांनो त्या गरीब माणसाला जर वाटलं सांगितलं डॉक्टरनं 5 लाख रुपये खर्च येते, ते गरीब म्हणते मेल्याला परवडलं पण उपचाराचा खर्च नको. आज त्याच माणसाला उपचार करायचा असेल, वैद्यकीय उपचार द्यायचा असेल तर 1 पैसा सुद्धा खिशातून खर्च करायची गरज पडणार नाही. पूर्णतः पूर्ण 5 लाख रुपयाची रक्कम सरकार त्या माणसाचं त्या ठिकाणी नीट करण्यासाठी, सगळ्या तुमच्या ऑपरेशनचं बिल देण्यासाठी, औषधाचा खर्च करण्यासाठी सरकारच्या तिजोरीतनं 5 लाख रुपये देणार आहे. तुमच्या घरचं माणूस जेव्हा एखादा ऍडमिट होईल त्यावेळेस तुम्हाला याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. हे काम नाही का नरेंद्र मोदी सरकारचं? 72,000 आमच्या भगिनींना उज्ज्वला गॅस कनेक्शनच्या माध्यमातून गॅस कनेक्शन दिले का नाही? तो दिले का नाही? आणि हे गवाडा नाही तर सिलेंडर कोण देणार? त्याला म्हणून त्यांना ट्रस्ट आणलेले शेतकऱ्याची दिले दिली म्हणा. अरे सरकारनं गाडी दिली तुम्हाला आणि तुम्ही म्हणता डिझेल कोण टाकणार? बाबांनो ही काम आहे. आज घरकुलाच्या माध्यमातून 2022 पर्यंत कुठलाही शेतकरी घरा वाचून, कुठलाही सामान्य माणूस, कुठलाही शेतमजूर घरापासून वंचित राहणार नाही. शहरात राहणार असू द्या नाहीतर ग्रामीण भागात राहणार असू द्या, एकही माणूस 2022 पर्यंत स्वतःच्या हक्काच्या घरकुलापासून वंचित राहणार नाही. त्या दृष्टीनं शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या सरकारचं काम करणारे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदींचं त्या ठिकाणी मार्गक्रमण चालू आहे. हे काम नाही का बाबांनो? आणि म्हणून आज सगळ्यात महत्वाचा विषय, काम जर सांगायची म्हणलं नरेंद्र मोदींची तर अजून 2-3 तास जाते. मराठा समाजाचं आरक्षण असेल, आरक्षण दिलं का नाही की देव पाण्यात घालून बसली होती, म्हणले कोणतात तरी उडू दे, कोणतात तरी उडू दे. उडलं का? कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण दिलं आणि इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांनी आरक्षण दिलं. हे काम माझ्या राज्यातल्या शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारचं आहे आणि ते तुम्ही त्या ठिकाणी मान्य करणं गरजेचं आहे. आज छत्रपती कर्जमाफी योजना, शेवटच्या शेतकऱ्यांचं जोपर्यंत कर्ज माफ होणार नाही तोपर्यंत ही कर्जमाफीची योजना चालू ठेवायचा निर्णय या राज्य सरकारनं घेतला आणि त्याचा सुद्धा लाभ माझ्या शेकडो लाखो शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होतोय. हे काम नाही का बाबांनो? मला आपल्याला विचारायचंय, ह्या पद्धतीनं देशात जेव्हा पाकिस्तान आपल्यावर अतिक्रमण करतंय, आतंकवादी हल्ला होतो, आपले 42 जवान पुलवामा सारख्या ठिकाणी शहीद होतात, त्यावेळेस पूर्वीचे प्रधानमंत्री असते तर म्हणले असते पाकिस्तानचा निषेध. पण बाबांनो या बहादर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीने त्या ठिकाणी पाकिस्तानला समजल, पाकिस्तान मध्ये घुसून ज्या आतंकवाद्यांना तिथं प्रशिक्षण दिलं जातं त्यांचे 350 ते 400 अतिरेकी त्या ठिकाणी कंठस्नान घालायचं काम या बहादर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करून दाखवलं. आणि म्हणून तुम्हाला विचारायचंय की देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं, सर्वसामान्य माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीनं, सर्वसामान्य माणसाच्या घर पाणी निवारा याच्या दृष्टीनं देशाचा पंतप्रधान जर आज लक्ष देत असेल, आज सर्वसामान्य माणसामध्ये सुद्धा भावना तयार झाली की देशाचा पंतप्रधान आमच्या आयुष्यात सुद्धा बदल घडवू शकतो. ही भावनाच मुळात मला वाटते शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या एनडीएच्या घटक पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या नरेंद्र मोदी पंतप्रधानांनी तयार केली. नाहीतर आधीचे पंतप्रधान फक्त झेंडावंदनला आलेलेच आपल्याला कळायचे. ह्याच्या पलीकडे पण लोकसभा लागलेली बी कळत नव्हती, संपलेली बी कळत नव्हती. ही वस्तुस्थिती आहे बाबा. आणि म्हणून त्या पद्धतीनं काम करणाऱ्या माणसाला
आपल्या मतदानाच्या रूपानं आशीर्वाद देणं आपली जबाबदारी आहे का नाही? का राहुल गांधी पाहिजे? पाहिजे? कोण पाहिजे मग? शेवटच्या कडपुसाला जरा कळमध्ये असल्यासारखं वाटू द्या. कोण पाहिजे? बाबानो, आता मला ज्या माणसानं विचारलं का नाही, अखंडपणे नरेंद्र मोदींना 5 वर्ष दिली, मोदींनी काय केलं, मी काय केलं ते सांगितलं, तुम्हाला पटलं का? आता मला त्या पुढच्या माणसाला विचारायचंय, बाबा रे, तुझ्या पप्पाला आणि तुला अखंडपणे 40 वर्ष ह्या जिल्ह्यानं दिली. तू नुसता आमदार नव्हतास. तू, तुझा पप्पा कधी पाटबंधारे मंत्री, कधी ऊर्जा मंत्री, कधी गृहमंत्री, तू 11 का 12 खात्याचा राज्यमंत्री, कायम स्वरूपी सरकारी गाडी मिरवायला आणि लाल दिवा टेंबा तुझ्या टकोऱ्यावर फिरायला तयार होता. बाबा, तू 40 वर्षात आमच्यासाठी काय केलं? मला वाटतंय हा प्रश्न सुद्धा मला त्याला विचारणं अधिकारात आहे का नाही? काय केलं? उस्मानाबाद जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत नंबर 3 ला नेला आणि या जिल्ह्याचा माजी खासदार डॉक्टर पाटील श्रीमंत खासदाराच्या यादीत नंबर 3 ला नेला. हे काम आहे बाबूंनो. या जिल्ह्यात सगळ्यात जास्त आत्महत्या कुठं होत्या? या महाराष्ट्रात उस्मानाबाद जिल्हा सगळ्यात जास्त आत्महत्या होणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कशामुळे? आज आपल्याकडे शेतकऱ्याच्या आत्महत्या कशामुळे आहेत? कशामुळं? दुष्काळ आहे म्हणून. काय? पाऊस नाही म्हणूनच की? पाऊस नाही म्हणूनच ना. मला तुम्हाला विचारायचं आहे, माडा, इंदापूर, बारामतीला आपल्यापेक्षा कमी पाऊस आहे, मग तिथं दुष्काळ आहे का? आहे का? का हो? हा? कुणामुळं? लोक तिकडं म्हणते पवार होत की, मग आपल्याकडे डॉक्टर नव्हता का? बाबानो, आपल्या भागात जर एक शेतकरी असला आणि त्या शेतकऱ्याला जर 4 मुलं असली, 1 विहीर असली, त्या विहिरीची, त्या शेतीची जर वाटणी झाली तर 4ही भावाला विहिरीचा हिस्सा कसा मिळतो? समान मिळतो का नाही? तसं या महाराष्ट्राच्या 4 वाटण्या झाल्या. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश, मराठवाडा, 4 भागात वाटण्या झाल्या. बाबांनो, पाण्याच्या वाटण्या सुद्धा पाणी वाटप लवादाच्या निर्णयानुसार झाल्या. पण जे पाणी शरद पवारनं पश्चिम महाराष्ट्रात पळवून नेलं ते या मराठवाड्याच्या हक्काचं, मराठवाड्याच्या अधिकाराचं, मराठवाड्याच्या मालकीचं पाणी आपला पाटबंधारे मंत्री असताना सुद्धा या मराठवाड्याला मिळालं नाही. ज्याचे परिणाम आज तुम्ही आम्ही बघता. 2-2 पिढ्या बरबाद झाल्या. आज तुमच्यातला 2 एकरचा शेतकरी, तुमच्यातला 20 एकरचा शेतकरी आणि पश्चिम महाराष्ट्रातला 2 एकरचा शेतकरी तुलना केली तर ते 2 एकरवाला आपल्या त्या 20 एकरवाल्याला ऐकत. ही अन्याय नाही का हो? पण आज तुम्हाला मला सांगायला आनंद वाटतो की कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी पर्यावरण विभागाच्या साऱ्या मान्यता या एनडीएच्या शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं घेतल्या आणि देशाच्या इतिहासात 1100 कोटीची तरतूद कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला दिली. बाबांनो, मी वचन देतो की त्या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार उद्या येणार आहे. खात्रीनं सांगतो की 2024 पर्यंत ते पाणी या भागात आणून या भागाचा विकास सुद्धा इंदापूर, बारामती आणि माढ्यासारखा सुजलाम सुफलाम करीन. हे वचन मी आजच्या सभेच्या माध्यमातून आपल्याला देतो. दुसरा विषय, आता माझ्या पुढचे उमेदवार म्हणते की विकासावर बोला. आता विकासावरच बोलू. तिथं माग एक फूट आहे बघा, राणा पाटील पाण्यात उभारलेला. त्याच्याकडं नगरपालिका 25 ते 30 वर्ष होती आणि पाणी आलं का त्याच्या आधी 1 महिना नगरपालिकेत सत्तांतर झालं, शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला.
ह्यानं केलेल्या पापाची फळं बघायला लागला आणि पाण्यात उभारून फोटो काढ नाटक करू नका मला असलं सगळं माहिती आहे. ही कुणामुळे आहे कशामुळे आहे नगरपालिकेत किती पैसे खाल्लेत आम्हाला माहित नाही काय उजनीच्या पाणी पुरवठा येईल बाबांनो एखादं टेंडर जर 102 कोटीचा असेल आभाऊ किती टक्के द्यायला पाहिजे 10%, 20%, 30%. 30% गेलं तर तुम्ही डोळं वाटारून बघता पण ह्या पट्ट्यानं 102 कोटीचं उजनीचं पाणी पुरवठ्याचं टेंडर 87% अभाव दिलं 87%. आता काय सोन्याच्या रेगा वापरल्या का मध्ये कव्वाल वापरले चांदीचे 102 कोटीचं टेंडर 187 कोटीला द्यायचं काम केलंय 102 वजा 87 करा 85 कोटी कुणाच्या कशात गेले जर उत्तर पहिल्यांदा राणा पाटील या भ्रष्टाचारी कुटुंबांना द्यावं मग या ठिकाणी सांगावं लोकांच्या जीवासाठी काय करता होती. आता अजून तुम्हाला सांगायचं आता राणा पाटील म्हणले की उद्योगावरच बोलायचं बरं बाबा उद्योगावर बोलू. आता राणा पाटील आणि डॉक्टर पाटील 40 वर्ष होते बाबांनी त्या जिल्ह्यात आणि यांचे आता एक एक उद्योग मला सांगायचे. ही पहिला उद्योग आहे त्यांचा कुकुट पालन. इथं कोंबडी बी नाही ना अंड बी नाही. वडगाव सिद्धेश्वरला जाताना दिसतंय पण काय केलंय ह्याची 11 एकर जमीन 40 कोटीला राणा पाटलांनी विकत घेतली. कुकुट पालन का तर कुकुट पालनासाठी डीसीसी बँकेचं कर्ज उचललं होतं ती फेडायचं म्हणून बँकेनं जमीन लिलावात काढली. लिलावात करणारी बँक राणा पाटलाचीच. ज्याचं लिलावात काढलंय कुकुट पालन ती बी त्याच आणि विकत घेणारा बी तीच. बाबांनो ही वस्तुस्थिती ह्या कुकुट पालनाची आहे का चालू कुकुट पालन ही उद्योग क्रमांक 1 ह्या बापल्याकाचा मापा. आता ही ओळखू आली का 1987 ला स्थापन झालेली सूत मिल आहे. सांध्याच्या रस्त्याने जाताना दिसती बघा आहे का नाही. तुमच्या अंगावर सगळी बॉम्बे रेंजची शर्ट दिसायली त्याला सुद्धा म्हणली 51% हिस्सा दिला तर चलू नाही तर जा. ती म्हणलं भीक बी नगन पुत्र बी नगन गेलं पळून ती आहे का चालू उद्योग क्रमांक 2 सूत मिल बंद आहे. ही ह्या बापल्याकाचा उद्योग क्रमांक मापा मापा. ही उद्योग क्रमांक 3 धाराशिव कारखाना. बापूला विचारा का ऐकलाय म्हणून का तर बापू कारखान्यामध्ये चांगल्या पद्धतीनं चालवून प्रॉफिट कमवायले आणि बापू जर आपल्यापेक्षा मोठं झालं तर मग करायचं कसं. टाकला एकूण बाबानो कारखाना. ही उद्योग क्रमांक आता ही उद्योग क्रमांक 4 कोल्ड स्टोरेज. तुम्हाला जरा कळालं नसेल म्हणजे वस्तू गार करायचं ठिकाण. शीतगृह तुमची द्राक्ष आंबी जर काय त्या ठिकाणी नाशवंत पदार्थ आहेत त्यांना कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवलं तर जास्त दिवस जात. बाबानो याचं अनुदान उचललं सबसिडी उचलली आणि आता ही कोल्ड स्टोरेज उस्मानाबाद ग्रामीण पोलीस स्टेशनला भाड्यानं दिले. ही उद्योग क्रमांक 4 मापा. ही उद्योग क्रमांक 5 व्हिडिओकॉनची फॅक्टरी. कशी दिसती आता टीव्ही बी तुम्ही तिथलेच वापरता वॉशिंग मशीन बी तिथलेच वापरता आहे का नाही. उस्मानाबादला तयार झाली होय बाबानो. या व्हिडिओकॉनची बी अवस्था बंदच आणि त्या व्हिडिओकॉनला आता दान दिली काही दाब घेऊन घेतली माहित नाही पण 22 एकर जमीन व्हिडिओकॉननं तेरणा कृषी प्रतिष्ठानला दान दिली. ही मला कवा कळालं 4 पदरी रस्त्याचं नाही का झालं त्याच्यात हे व्हिडिओकॉनची जमीन दिली आणि लाभार्थी बघितली तर राणा पाटील मीच खरा लाभार्थी. ही उद्योग क्रमांक 5 मापा. हे उद्योग क्रमांक 6 हा जरा इंटरेस्टिंग उद्योग आहे. 2008 ला शिंगोलीच्या टोंगावर म्हणले आपल्याला तुळजाई कारखाना टाकायचा आहे. शेअर्स कवा कवा केले 2008 मध्ये सभासदाकडून आणि तवाचा एक कार्यकर्ता त्यांच्याकडे होता. त्यांना राणा पाटील म्हणतोय लोकांना विश्वास वाटावा म्हणून आपण कारखान्यात काय केलं पाहिजे. ती बी हुशार म्हटला बॉयलर उभा करायला लांबून दिसते. हे बॉयलर उभा करायला 8 पासून
8 पासून बॉयलर उभा केलं, ह्याच्यातला कहर. अरे सभासदाचं शेअर्स गोळा करून जी भाग भांडवल गोळा केलंय, त्या भाग भांडवलावर ह्या पट्ट्याने घेतली 55 नंबरची एक गाडी 2009 मध्ये, रट्ट्याच्या रट्ट्या टायरची. ही अवस्था. उद्योग क्रमांक मापा, ही उद्योग क्रमांक 7 ओळखाला का? तुळजा भवानी दूध संघ. आलं का लक्षात? उस्मानाबादला एंट्री करताना दिसते. अमूलच्या पुढे का नाही आपला तुळजा भवानी दूध संघ? अख्ख्या देशात नंबर 1 चा दूध संघ कुठला? उस्मानाबादचा दूध संघ. कुणाच्या नेतृत्वाखाली? ही सगळे कृषीनिष्ठ शेतकरी. हाय का 1 नंबरला? होय. त्यात पिशव्यातलं दूध आपण तुळजा भवानी दूध संघाच घेतो की रोज. आईस्क्रीम हाय का? ह्याला मी मोठं लट कुलूप घातलं. आता ह्याच्या जमीन विक्रीची प्रोसेस चालू केली. ह्याचा क्रमांक उद्योग बंद पडलेला. अरे गोळ घालायला काय? 7. नीट मापा, नाहीतर 40 वर्ष गेलेली तुम्हाला कळाली नाही ती. आता पुढचा उद्योग क्रमांक 8. पाडोळीला गुळ पावडर साठी घेतलेली जमीन. नारळ किती वाऱ्याला फुटतय, ती नारळाला सुद्धा कटाळाला फुटवून फुटवून नारळ चालू कर म्हणायला लागलो. ते बी लाजून बघायला लागलं त्याच्याकडे. पण ह्या बिचाऱ्यानं जमीन घेऊन त्याला कंपाऊंड वॉल केल्यापेक्षा आणि ही जमीन पुन्हा मुंबई पुण्याच्या कंपनीच्या नावानं रजिस्टर केलेली दाखवते. फक्त उद्देश काय? शेतकऱ्याला नादी लावायचं, भाग भांडवल गोळा करायचं, जमिनी स्वस्तात आणायच्या आणि त्याच जमिनीचा उद्या व्यवहार करून मोठ्या प्रमाणात काय कमवायची? संपत्ती कमवायची. ही उद्योग क्रमांक. आता पुढचं नाव ऐकल्यावर सुद्धा तुम्हाला मजा वाटते. आता या कंपनीचं डेक्कन जिनिया. अमेरिकेत गेल्यासारखं वाटतं का नाही बाबा? कंपनीचं नाव आहे. आणि डेक्कन जिनिया का कुठं आहे बाबा? हे त्या चोराकडीच्या पल्याड आहे. ह्या ही डेक्कन जिनिया कंपनी. नाव ऐकल्यावर तर वाटतंय की काय आता होईल आणि काय नाही. आणि डेक्कन जिनियामध्ये काय काय केलं माहितीये का? या परिसरातील काही शेतकऱ्यांनी खराब धान्यापासून मध्यनिधी निधीचा प्रकल्प सुरू करण्याचं ठरवलं. नवीन उद्योग आणि त्यात राणा पाटील नाहीत असं कसं होईल? घेतलं बोलावून त्या 7 शेतकऱ्यांना सांगितलं आपण मोठ्या प्रमाणावर हा उद्योग उभारतो. त्यासाठी मी गुंतवणूक आणतो म्हणून दुसऱ्यांना त्याचं भूमिपूजन केलं. विधानसभेत प्रचार केला की शेतकऱ्यांनो तुमच्या खराब धान्याला सुद्धा आता प्रकल्पामुळे भाव येईल. परंतु त्या जागेवर काहीही केलं नाही. कारण सांगत राहिले. त्यानंतर असं सांगितलं की आता आम्ही या जागेवर वायनरी सुरू करणार आहोत. कुणी कुणी वायनरी लावली होती? वायनरी झाली त्यांची. वायनरी सुरू करणार आहोत कुठं? त्या जागेवर. म्हणून तिसऱ्यांदा त्या जागेवर भूमिपूजन केलं. परंतु तेही सुरू केलं नाही. व त्या मूळ 7 जणाला बाजूला करून स्वतःच्या हित संबंधातील व्यक्तींना या कंपनीचं संचालक बनवलं आणि अख्खी कंपनी ताब्यात घेतली. आणि पुणे स्थित असणाऱ्या यांच्या डेक्कन झिनिया बया या कंपनीच्या नावे ती जागा कवडीमोल किमतीत हडप केली. त्या जागेची किंमत कोट्यावधी रुपये आहे. मात्र तिथं काहीही नाही. आणि म्हणे राणा पाटील, म्हणे वारे राणा पाटील. ही उद्योग क्रमांक मापा बर मापा. आता ही उद्योग क्रमांक 10. उस्मानाबादचा मोपेडचा कारखाना. सगळे कळमचे लोक उस्मानाबादला तयार झालेली लुणाच वापरते. आहे का नाही? कुठं तयार होती? तेरणा महाविद्यालय कॉलेज आहे का नाही? मोपेडच्या कारखान्याची जागा हाणली. आता हाणलेल्या जागेत हाणलेल्या ट्रस्टचं हाणलेलं कॉलेज उभा केलं. म्हणजे तिन्ही बी गोष्टी हाणलेल्या. ही उद्योग क्रमांक. आता इथं किती उद्योग चालू आहेत म्हणा? तेरणा इन्फोटेक, तेरणा इलेक्ट्रोटेक, तेरणा डायमंड, तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट. आहेत का एवढे उद्योग चालू? कशाला पुण्या मुंबईला जातात इतके उद्योग इथं असतील तर? पुण्या मुंबईचे पोरं बोलवून घ्या इथल्यावर. आहेत का?
बाबानो हे पुराव्या सगट राणा पाटील आणि त्यांच्या पप्पाचे 8 वर्षातले चालू आहे निस्ते घोषणा केलेले आणि बंद पाडलेले 10 उद्योग. पहिल्यांदा या 10 उद्योगाचं सांगा. आता नवीन सांगायला लागले. आता कळमन उस्मानाबाद नाही ना, तिकडचे नवीन लोक आहेत, त्यांना म्हणते आता सोयाबीनवर आपण प्रकल्प आणायचा. अनिल का हो बाबानो शब्द देतो, वचन आहे माझं. बार्शीला इचलकरंजीला काम करणारी लाखो कर्मचारी आहेत, जे की इचलकरंजी मध्ये जाऊन काम करते, मॅन पॉवर आहे. आणि इचलकरंजीच्या टेक्सटाईल साठी लागणारा कापूस पश्चिम महाराष्ट्रात तयार होत नाही बाबांनो, तयार होतो कुठं? मराठवाड्यात. मी आपल्याला शब्द देतो की किमान आगण सांगत नाही 10 ते 15 हजार माझ्या तरुणाला रोजगार उपलब्ध होईल असा एक प्रकल्प ह्या भागात आणि तर 2024 ला तुमच्याकडे मत मागायला येईल. तर 3 हे माझं वचन आहे. आज या सगळ्या बाबीचा विचार केल्याच्या नंतर नोटबंदीवर सगळ्यांनी बोललं तरी चलत, राणा पाटलानं बोलायचा नैतिक अधिकार अजिबात नाही. का? राणा पाटलाचं नोटबंदीच्या वर्षात 18 लाख रुपयाचं उत्पादन 3,80,00,000 गेलं. किती लाख रुपयाचं उत्पन्न? 18 लाख. एका वर्षात किती पटीत वाढलं? 22 पटीत वाढलं. किती गेलं? 3,80,00,000. आणि शपथपत्रावर राणा पाटील सांगतील की शेतीमुळे वाढले. या कृषीनिष्ठ शेतकऱ्याला माझं आव्हान आहे की तुम्ही नेमक्या अशा कोणत्या पिकाचं उत्पादन घेता की जे बिन पाण्याचं बिन पेरीचं येतंय, त्या पिकाचं जाहीर भाषणात खुलासा करावा, जेणेकरून आमच्या सुद्धा शेतकऱ्याचं 50,000चं उत्पन्न 13 लाखाला जाईल. आता शाने आहेत का येड्या धूड का तुम्ही? बाबांनो ही अवस्था जिल्ह्यात. तुमच्यातल्या एखाद्या पोरानं जर 2 चाकी मोटरसायकल आणली, ती काहीच काम करीत नाहीये, बर नवीन क्रिंग मोटरसायकल आणली तर तुम्ही त्याला काय विचारता हो? आणली म्हणता का हाणली म्हणता? हाणली म्हणता ना. मग तसंच आता ज्या राणा पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्या राणा पाटील ह्या मराठवाड्यात सगळ्यात जास्त श्रीमंत उमेदवार आहे बाबानो. 38 कोटीची संपत्ती कुणाच्या नावावर आहे? राणा पाटील. तरी धाकट बारक बिगर लग्नाचं पोरग विभक्त दाखवलंय आणि वरचा डॉक्टर बी विभक्त दाखवलाय. तिघाचं एकत्रित केलं तर देशात 1 नंबरला जातील. मग माझा प्रश्न आहे की ही 38 कोटीची संपत्ती आणली म्हणून विचारायची का? तुम्ही ठरवा. इतकं वाटोळं या जिल्ह्याचं करून मत मागायचा नैतिक अधिकार काय हो ह्यांना? मला इथं सांगितलंय बाबांनो 2009 ते 14 मध्ये तुमचा आमदार म्हणून काम करायची संधी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या आशीर्वादाने या ओमराजेला मिळाली. काय कमी पडलो का 5 वर्षात? बाबांनो मी कधी कुणाला वाईट बोललेलो नाही. हा, पण शेतकऱ्याची ज्या माणसाची 500-200 रुपयाची कमवायची ताकद आहे, 200 रुपयाची बिगिराला काबाड कष्ट करून कमवतंय, त्याच्याकडून जर कोण 500 रुपयाची मागणी करत असेल तर त्याला मात्र प्रामाणिकपणे इमानदारीनं सांगितलंय बाबा त्या गरीबाला लुबाडू नको. बोललो असेल मी, माझं त्या कर्मचाऱ्याला यावं नाही, पण माझ्या स्वार्थासाठी नाही, कधीच नाही. जे काय बोललो ते सर्वसामान्य शेतकऱ्याच्या त्या शेवटच्या घटकाच्या माणसासाठी बोललो. आणि आज तुम्हाला सांगतो की सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी मी कुणाला वाईट शब्द बोललो असेल, दुखावले असतील तर माझ्या त्या सरकारी अधिकाऱ्यांना, सरकारी बांधवांना विनंती आहे, ओमराजे तुमच्या पोरासारखा आहे. मला वाटतं त्यांच्यापैकी कित्येक अधिकाऱ्याचं वय माझ्या वडिलांच्या वय इतकं असेल, पण बाबांनो फक्त सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी बोललो. मी जाणीवपूर्वक कधी कुणाला त्रास दिला नाही.
जे केलं ते सर्वसामान्य माणसं हे केलं का नाही? आणि आज तुम्हाला सांगतो की अजून आमची कार्यशक्ती शैली बदलू बाबा. आता तुम्हाला अतिशय गोड बोलून सांगू, रागवार आम्ही करणार ना, नाहीतरी गॅंग ती विरोधात फिरती ती पुन्हा पैसे खर्चून. लय आवड धंदा इथं लिहिलंय बाबानो 2014ला सुद्धा ह्याची अगरबत्ती कशामुळे लागली हो? शहाणान भाजपची ती तुटली. 77,000 मत मला आहेत. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला 27,000 मत आहेत. आणि हे जी चारणेची अगरबत्ती लागली फक्त 87,000 मतात. हाय कोण साक्षीदार? आणि हे म्हणतंय संपर्कात नाहीत ओमराजे. ओमराजे संपर्कात नव्हता का? अरे पेपरला नाही आलो म्हणजे काय संपर्कात नव्हतो काय? प्रत्येकाच्या सुखदुःखात, प्रत्येकाच्या आनंदाच्या क्षणात, प्रत्येकाच्या कुटुंबाच्या कुठल्याही कार्यक्रमाला, प्रत्येकाच्या कुटुंबातल्या कुठल्याही अडचणीला ओमराजे कायम स्वरूपी तुमच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून त्या ठिकाणी होता का नाही? आता ह्याला 18 तारखेला दाखवा, 23 तारखेला मापून दामला पाहिजे किती संपर्क सांगत नाही. अरे ही शिकलंच माझ्याकडून. 2004ला हे राज्यमंत्री होत. राज्यमंत्री नव्हतं का 2004ला? तेव्हा का दिसलं नाही कळंब तालुका? आपण जनता दरबार घ्यायला चालू केलं की ह्याला कळाला जनता दरबार घ्यावं लागते. आपण माणसात घुसून बसायला चालू केलं की ती बी येऊन बसायला लागलं. अरे पण बेंडकुळीने किती बी बायला इतकं व्हायचं म्हणलं तर बेंडकुळी बायला इतकी होत फुटती फुटणार आहे, ती फुटणार आहे. आज या सगळ्या बाबीचा विचार केल्याच्या नंतर एक गोष्ट मात्र प्रामाणिकपणे त्या ठिकाणी माझ्या मनाला खटकत राहते की राजे साहेबांबद्दल बोलायचं ह्यांचं काय कमी नाही. बाबांनो, राजे साहेब जर तुम्हाला इतके वाईट वाटत होते, राजे साहेबांच्या नावाने ह्यांनी कार्टून काढलं, म्हणले राजे साहेब पवन राजे दूध विकत होते. अरे दूध विकणं काय दोन नंबरचा धंदा आहे का? होय, त्या मटक्यावर ह्याच्यावर जसं दहाडी टाकता तसे दूध विकणाऱ्यावर दहाडी टाकता का तुम्ही कधी? नाही टाकत. आज मी दूध विकतो. मी आज सुद्धा 60 म्हशी आहेत आपल्याकडे. दूध आज सुद्धा विकतो, पण मी म्हशीचं विकतो. तू कशाचं विकतो? हलगटाचं. तू सांग ना, तू काय करतो? अरे मी सोयाबीन विकतो, ज्वारी विकतो, हरभरा विकतो, ट्रॅक्टर विकतो. तू काय विकतो? हा येडे बाबी, अरे विकतो काय तू? तू राजे साहेबाला म्हणतो ना राजे साहेब वाईट होते. अरे त्याच कैलासवासी पवन राजे साहेबाच्या नावानं 2004च्या निवडणुकीत डॉक्टर पद्मसिंह पाटलाला दैनिक जागरण जनप्रवास नावाच्या पेपर मध्ये खोटी बातमी छापून आणावी लागली. पवन राजेचा पद्मसिंह पाटलाला पाठिंबा आणि त्या बातमीच्या जोरावर राजे साहेबाच्या नावानं मागितलेल्या मताच्या भिकेवर डॉक्टर पाटील 484 मतानं 2004ला आमदार झालेला विसरला का? जर राजे साहेब वाईट होते तर तुला राजे साहेबाच्या नावानं मत मागायची गरज का पडली? बाबांनो, एवढ्यावरच थांबला नाही. 2006 मध्ये 3 जून 2006 मध्ये राजे साहेब आणि त्यांचे चालक पैगंबरवासी समद काजी यांची कळंबोली या ठिकाणी निगृतपणे गोळ्या झाडून हत्या केली ह्या माणसानं. का? तर फक्त राजकारणात आपल्याला विरोधक नको म्हणून. त्या दिवशी शिक्षणावर पाणी सोडून तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने मी उभा टाकलो. का? तर डॉक्टरला दाखवायचं होतं की एक पवनराजे जरी तू संपविला असशील तर त्याच ताकदीचा दुसरा पवनराजे तुझ्या पुढे उभा करेल. आणि तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने ती ताकद मी त्या ठिकाणी तयार केली. बाबांनो, ती ताकद मी तयार केली. मी हा विषय काढणार नव्हतो, मला काढायचाही नव्हता, कारण शेवटी वेदना मलाही होता. परवा शरद पवार साहेबांच्या भाषणात आमच्या भगिनी म्हणाल्या की भावनेचं राजकारण करू नका. आता विकासाचं सगळं सांगितलंय. हाय का? ही पास आहे का विकासात? हाय का? माझ्या भगिनी म्हणल्या भावनेचं. अगं ताई, जे घडलंय ते सांगतोय.
तुझ्या वडिलाच्या बाबतीत जर अशीच निगरून हत्या ह्या डॉक्टर पद्मसिंह पाटलानं तुझ्या वडिलाची केली असती तर इतक्यात चिरकून चिरकून तू शरद पवारच्या सभेत भाषण केलं असतंस का? केलं असतंस? भावना काय असती सांगू का तुला? ज्या वेळेस आपल्या वडिलाला एखादी शिवी कोण देते सहन करता का हो तुम्ही? करता? त्या नीच अवलादीनं क्षणात माझे वडील संपवले, मी सहन करायचं? त्या दिवशीपासून स्वतःच्या आईचं पांढरं कपाळ मी बघतोय, मी सहन करायचं? स्वतःच्या आईचं पांढरं कपाळ बघितल्यानंतर काय यातना आणि डागण्या मनाला होत्या त्या मी सोसल्या, ते सहन करायचं? अरे ते समजकाजीची लेकरं बारकी होती रे, त्यांना बाप कळायच्या त्यांचा बाप संपवून टाकला. ती लेकरं त्याच्या आईला विचारते की आमचे वडील कधी येणार आहेत? ती आई त्या लेकराला सांगते की बाबा रे पवनराजे साहेबांवर ड्युटीला गेले तरी वडील तुझे येते. अरे ही उत्तर देताना त्याच्या आईचं काळीच काय म्हणत असल? त्याला भावना म्हणतात रे. जे घडलंय ते सांगतोय. जर इतकंच तुला वाटतंय तर तुझ्या त्या नालायक साहेबाला कळालं नाही की राजकारणात लोकशाहीच्या मार्गाने लढायचं? हे हिजड्याचं कृत्य करायची काय गरज होती रे? हे हिजड्याचं कृत्य करायची काय गरज होती? माझं आव्हान आहे बाबांनो, विनंती आहे माझी, स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी स्वतःच्या सख्या चुलत भावाची हत्या करणारे हे कुटुंब, ह्या अवलादी तुमचं आणि आमचं भलं करू शकते का? हा साधा प्रश्न मला तुमच्या सगळ्याच्या मनाला विचारायचा. करू शकते? बाबांनो, ह्यांना या राजकारणासाठी सत्ता पिपासू असणाऱ्या माणसाला येणाऱ्या 18 तारखेला धनुष्यबाणाचं क्रमांक 1चं बटन दाबून त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या कृत्याची परतफेड त्याच माध्यमातून द्या, ही माझी आपल्या सगळ्याच्या माध्यमातून कळकळीची विनंती आहे. मी तुम्हाला विश्वास देतो की ह्या भागातनं जाणारा एक खासदार एक मत हे देशात नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी, देशात नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी तुमचा एक मत एक खासदार हा त्या ठिकाणी लोकसभेत हात उंचावून वर करेल. आणि दुसरं सांगतो की ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये ओमराजेचं काम असं असेल की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब सुद्धा म्हणले पाहिजे की लोकसभेमध्ये खासदार कसा काम करतो बघायचं असेल तर उस्मानाबाद धाराशिव लोकसभेमध्ये जाऊन बघा. त्या पद्धतीचं काम पावानो तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्याच्या शुभेच्छावर मी करेन असं वचन देतो. आपल्या सगळ्याची मनापासून या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज, वंदे मातरम.